नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणारा आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा दादासाहेबांनी कॉल केल्याच्या नंतरनं ते मिस कॉल पाहून ती रूममध्ये येते. दादासाहेबांना म्हणते, दादासाहेब तुम्ही मला फोन केला होता का? तर म्हणते हो केला होता, पण अगं ना थोडासा माझ्याकडून तो चुकीचा लागला होता. त्यामुळे मंजिरीला खूप डाऊट येतो. मंजिरी मीराकडे रागारागाने पाहत राहते. मंजिरी मीराकडे पाहत असताना मीराचं लक्ष दादासाहेबांच्या उशीच्या खाली जाते. तिथे मंजिरीने चाकू ठेवलेला असतो. ती पटकन तिथे जाते आणि तो चाकू काढते. म्हणते, दादासाहेब तुमच्या उशीच्या खाली चाकू हा कशासाठी ठेवला आहे? तोपर्यंत मंजिरी म्हणते, काही नाही ग मीरा, तुला माहिती आहे ना, जरा विचित्रवाणी दादासाहेब वागायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना कुठली बाधा होऊ नये, त्यांची सुरक्षा व्हावी, त्यासाठी मी ते ठेवलं आहे. तोपर्यंत ते मीरा हो म्हणते आणि दादासाहेबांना म्हणजे डोळ्याने इशारा करत असते की काही प्रॉब्लेम आहे का, काय डाऊट आहे का, म्हणजे असं काही भरपूर काही ती सांगत असते डोळ्याने खुणवून. तोपर्यंत दादासाहेबांना म्हणते, दादासाहेब तुम्हाला जर झोप येत नसली तर चला आपण बाहेर जाऊन गप्पा मारूया. तोपर्यंत दादासाहेब म्हणते, हो चल ना मीरा, जाऊया आपण. मीरा असं म्हटल्यानंतर मंजिरी म्हणते, नाही, तुम्हाला जर गप्पा मारायच्या असल्या तर माझ्यासमोर इथेच मारा. आणि म्हणते, जा अथर्व तू पत्ते घेऊन या, आपण इथंच खेळूया आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारूया, त्यामुळे त्यांना जराशी बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर अथर्व तिथून निघून जातो आणि मीरा दादासाहेबांपाशी बसते आणि म्हणते, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, असं काही ती खुणवून सांगत असते. आणि हे सगळं आपली मंजिरी बघते. मंजिरी म्हणते, मला खूप आता सावधगिरीने वागावं लागणार आहे, कारण की ही मीराला सगळा काही डाऊट आलाय. मी काहीतरी मोठं करणार आहे, म्हणजे ह्या म्हाताऱ्याला मारून टाकणार आहे, हे सगळं मीराला कळालं आहे. तोपर्यंत हे सगळं माहीत असताना तोपर्यंत मीरा बाहेर येते. अंबिका ताईला म्हणते, अगं ताई बघ ना, मला सेम ना दादासाहेबांच्या डोळ्यामध्ये ती सगळी काही मंजिरीबद्दलची भीती सगळी काही जाणवत आहे. त्यांना काहीतरी आपल्याला सांगायचे, पण ते काही होऊ शकत नाही. त्यांना ती एकट्याला काही सोडतच नाही आहे. काय करायचं तरी काय, आपण सांग ना तू. अंबिका म्हणते, मीरा काही काळजी करू नको, माझ्यापाशी एक प्लॅन आहे, त्या प्लॅननुसार तू सगळं काही कर. आणि ते तसंच ती मीरा करायला जाते. मीरा करायला जात असताना दादासाहेब आणि अथर्व हे दोघंजणी ऑफिसमधल्या कामाबद्दल जरा बोलत असतात. आणि ही मंजिरी एकदम अशी म्हणजे लपलेली असते आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे एकटक नजरेने पाहते. म्हणते की, दादासाहेब तुम्हाला मी एकट्याला कुठेही सोडणार नाही. हा अथर्व तरी त्यांचा काही पिछा सोडत नाही आहे. मीरा बाहेर गेली आहे, पण ह्या अथर्वही ते सोडलं आहे. मीरा पण वेगळीच काहीतरी करणार आहे, मला जरा सावधगिरीने वागावं लागणार आहे. मीरा येते, म्हणते, दादासाहेब चला तुमचं झालं आहे का ऑफिसमधलं काम, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आंघोळ वगैरे करून घ्या. तोपर्यंत दादासाहेबांना उठवते, हात धरून त्यांचा पकडून बाथरूमकडे घेऊन जाते. मंजिरी येते, मीरा थांब म्हणते, मी त्यांना घेऊन जाते, तू इथेच थांब. तोपर्यंत असं काही म्हटल्यानंतर अथर्व, मीरा आणि मंजिरी हे तिघीजणी घेऊन जातात. तोपर्यंत दादासाहेब आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बाथरूमच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथे आरशामध्ये सुद्धा तीच गुफा दिसत असते. दादासाहेब म्हणतात की, काय चाललंय काय माझ्याबद्दल, आणि ती गुफा मला परत का दिसते, काय होतं आहे काय नक्की, हे सगळं काही घडतंय ते माझं स्वप्न तर नाही आहे ना, का सत्यात आहे सगळं. असं काही म्हणल्यानंतर तोपर्यंत ते अंबिकाने जो काही प्लॅन केलेला असतो, अंबिकाच्या शक्तीने दादासाहेबांना ती बाथरूममधून गायब करते आणि नेते अडगळीच्या रूममध्ये. आणि ते अडगळीच्या रूममध्ये नेल्याप्रमाणे मीरासुद्धा तिथेच असते. दादासाहेब डायरेक्ट बाथरूममध्ये ते अडगळीच्या रूममध्ये जातात. तिथे अचानक गेल्यानंतर त्यांनासुद्धा काही कळत नाही आणि म्हणतात की, अरे ही मीरासुद्धा काही वेगळी जादू वगैरे करणारी तर नाही आहे ना, मला तिच्यापासूनसुद्धा सावध व्हायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर मीरापासूनसुद्धा ते घाबरायला लागतात. ते म्हणतात की, मीरा काय चाललंय काय माझ्या बरोबर, मलासुद्धा काही कळायला मार्ग नाही आहे, तूच मला सांग काहीतरी. मीरा म्हणतात, दादासाहेब तुम्ही काळजी करू नका, जे काय चांगलं आहे ते सगळं काही व्यवस्थित चाललं आहे, आपल्यापाशी जास्त काही वेळ नाही आहे, आणि तुम्ही मला पटकन सांगा की काय घडलं होतं तुमच्याबद्दल, आणि तुम्ही मंजिरीकडे सारखं भीतीने का बघताय, एवढं घाबरलं काय आहे, तुमच्याबद्दल काय घडलं आहे काय असं वेगळं. दादासाहेब म्हणतात की, अगं तुला माहिती आहे का, ती गुफा आपली मंजिरीना घराच्या बाहेर पडत असताना ती खूप वैतागामध्ये होती आणि ती गुफेच्या तिकडे गेली आणि त्या गुफेच्या आतमध्ये एंट्री केल्या
स्वप्नामध्ये जी गुफा बघितली होती, जी आपल्या वेदाने सुद्धा काढली होती ना ड्रॉइंग तिची, सेम तीच गुफेमध्ये आपली मंजिरी गेली आहे. आणि तिथे सगळं काही मंजिरीबद्दल घडलेलं असतं ते सगळं काही दादासाहेब सांगतात. म्हणतात की मीरा खरंच मला माफ कर, आणि तू आतापर्यंत तुझे वडील आणि तू मला सांगत होती त्याच्याबद्दल मी विश्वास ठेवला नाही आणि सगळं काही माझ्या मनाने मी करत राहिलो. पण मला शेवटी शिवनाथ सांगत होता की तुझी दुसरी बायको घात करेल म्हणून, पण मला असं वाटायचं की अथर्वची दुसरी बायको. असं मी सगळं काही वेड्यात समजत गेलो. मला काही कळालंच नाही की ही मंजिरी आपल्याला आडबाजूने असे काही करेल, असं काही तिचा प्लॅन असेल, चेटकीन आहे ती, असं काही मला माहीतच नव्हतं ग मीरा. मीरा म्हणते अथर्व आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांची काहीसुद्धा चूक नाही आहे, आणि हे सत्य जेव्हा मला कळालं तेव्हा सगळ्यांच्या समोर आणण्याचा मी खूप प्रयत्न करणार आहे. दादासाहेब म्हणतात खरंच आहे तुझं, आता तू एकटी नाहीस, मी तुझ्याबरोबर आहे. तोपर्यंत मीरा म्हणते हो दादासाहेब, हे सगळं करण्याबरोबर आपल्याबरोबर आपल्या दोघांबरोबर अजून एक व्यक्ती आहे. अंबिका म्हणते की मीरा तू घाबरू नको, माझ्याबद्दलही सांग, आत्ता सगळं काही कळालं आहे ना, ते कळू देईल, आता माझ्याबद्दलही सांगून टाक. मीरा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, अंबिकाताईचा खूनसुद्धा त्या मंजिरीने केला आहे. मंजिरी तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतर ना दादासाहेब खूप चिडतात. म्हणतात की आमच्या चांगल्या सुनेला मारून टाकलं तिने, एवढी कसली डायन आहे ती, काही कळायला मार्गच नाही आहे. तोपर्यंत मीरा म्हणते दादासाहेब तुम्हाला माहिती आहे का, अंबिकाताई आपल्यासमोर आहे, मला दिसते ते, माझ्याशी बोलते ते, आणि तिनेच मला सांगितलं की ते दादासाहेबांना मी माझ्या जादूच्या शक्तीने ते अडगळीच्या रूममध्ये घेऊन आली आहे. दादासाहेब खरंच म्हणतात की मी भरून पावलो आज, अक्षरशः मी तिला प्रत्यक्षात पाहू शकत नाही, पण तुझ्या व्यतिरिक्त तिला पाहतोय, तुझ्या हिने पाहतोय ना. असं काही म्हणल्यानंतर ना मीरा खूप आनंदी होते, आणि अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी दादासाहेबांचा आशीर्वाद घेतात. तोपर्यंत ते मंजिरीला डाऊट आलेला असतो की दादासाहेब बाथरूममध्ये नाही आहेत, आणि तिच्या गळ्यामधला तो कालमुखमणी असतो त्याला स्पर्श करते, दरवाजाला हात लावते, तर तिला कळतं की दादासाहेब बाथरूममध्ये नाही आहे, आपल्याबरोबर दुसरा काहीतरी वेगळा गेम खेळला जात आहे. म्हणून ती जाते अडगळीच्या रूममध्ये, तरी ते तिघंही दिसतात, आणि त्याच्यावरून तिला डाऊट येतो की ह्या म्हाताऱ्यानं सगळं काही ह्या मीराला सांगितलं आहे, त्याच्यावरून ह्या म्हाताऱ्याला अजिबात जिवंत ठेवायचं नाही, लवकरात लवकर ह्याला मारून टाकायचं म्हणजे टाकायचं. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते मंजिरी सगळं काही कळल्यानंतरनं दादासाहेबांना पुन्हा एकदा टॉर्चर करायला लागलेली असते. त्यांना एकदम असं भिंतीवरती आदळणं, डोक्यातून रक्ताचा बंबाळा असा, दादासाहेब तिच्यावरती भारी पडतात, आणि तिच्या गळ्यातला जो कालमुखी मणी असतात तो वडतात. त्याच्यावरून मंजिरीची खेळ सगळा संपलेला दाखवलेला आहे. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहे, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि मोठ्या व्हिडिओनाही तुम्ही भरभरून प्रेम देताय, त्याच्याबद्दल खूप खूप माझे मनापासून धन्यवाद. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.